नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS 2023च्या कायद्यामधील कलम 84 या कलम 84च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत, समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS 2023च्या कायद्यामधील कलम 84 हे संपूर्ण कायदेशीर आणि परीक्षाभिमुख सखोल विश्लेषण करणार आहोत या कलमाचं. हा कलम जुन्या भारतीय दंडसंहिता IPC मधील कलम 498च्या जागी आणला गेला आहे नवीन कायद्यामध्ये. हा प्रामुख्याने विवाहित स्त्रीला गुन्हेगारी हेतूने म्हणजे बेकायदेशीर संबंध ठेवण्याच्या उद्देशाने फूस लावून नेणे, घेऊन जाणे किंवा डांबून ठेवणे या गुन्ह्याशी संबंधित आहे. तरतूद काय आहे? कलमाचं नाव काय आहे? तर विवाहित स्त्रीला गुन्हेगारी हेतूने फूस लावून नेणे, घेऊन जाणे आणि डांबून ठेवणे. तरतूद काय ह्या कलमामध्ये? तर जो कोणतीही स्त्री जी दुसऱ्या कोणत्याही पुरुषाची पत्नी आहे आणि ती तशी आहे हे त्याला माहीत आहे किंवा तसा विश्वास ठेवण्यास कारण आहे, अशा स्त्रीला कोणत्याही व्यक्तीसोबत बेकायदेशीर लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतूने घेऊन जाईल किंवा फूस लावून पळवून नेईल किंवा अशाच हेतूने अशा स्त्रीला लपून ठेवेल किंवा डांबून ठेवेल, तर त्याला कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची, ज्याची मुदत 2 वर्षापर्यंत असू शकेल, किंवा दंडाची किंवा दोन्ही कारावास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा दिल्या जातील. सोप्या शब्दात स्पष्टीकरण पाहूया या कलमाचं. जर एखादा पुरुषाला हे पूर्णपणे माहीत असेल किंवा कल्पना असेल की एखादी स्त्री विवाहित आहे आणि तरीही तो त्या स्त्रीला तिच्या पतीच्या संरक्षणातून फूस लावून फसवून किंवा लालच दाखवून स्वतःसोबत किंवा इतर कोणासोबत बेकायदेशीर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी घेऊन जातो, लपून ठेवतो किंवा डांबून ठेवतो, तर असा पुरुष BNS कलम 84 अंतर्गत अन्वये दोषी ठरतो, गुन्हा समजला जातो. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे या कलमाची? तर ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की हा कायदा जुन्या IPCच्या कलम 498वर आधारित आहे. जुन्या कायद्याच्या निर्मितीमागे पतीच्या वैवाहिक अधिकारांचे रक्षण करणे आणि तिसऱ्या व्यक्तीने वैवाहिक जीवनात बेकायदेशीर हस्तक्षेप रोखणे हा हेतू होता. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत या कलमाचे? विवाहाच्या पवित्रतेचे आणि वैवाहिक संबंधांचे संरक्षण करणे, रक्षण करणे, तिसऱ्या व्यक्तीद्वारे कपट, लालच किंवा बळजबरीने विवाहित स्त्रीला पळवून नेणे किंवा तिचे शोषण करणे रोखणे, हे या कलमाचे उद्दिष्ट आहेत. आता हे गुन्हा होण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत? तर BNS कलम 84 खाली गुन्हा सिद्ध करण्यासाठी खालील 4 प्रमुख मुख्य घटक सिद्ध होणे आवश्यक आहे. पहिला घटक आहे स्त्रीचे विवाहित असणे. पीडित स्त्री ही खरोखरच कायदेशीररित्या विवाहित असणे आवश्यक आहे. दुसरा आहे वैवाहिक स्थितीची जाणीव. आरोपीला ती स्त्री दुसऱ्या पुरुषाची पत्नी आहे हे माहीत असणे किंवा तसा दाट संशय असणे अनिवार्य आहे. तिसरा आहे कृती, ॲक्टस रिअस असणं गरजेचं आहे. आरोपीने खालीलपैकी एक कृती केलेली असावी. स्त्रीला घेऊन जाणे, टेकिंग अवे, फूस लावून पळवून नेणे. तिसरा आहे लपून ठेवणे, काउन्सिलिंग. आणि चौथा आहे डांबून ठेवणे. गुन्हेगारी हेतू, चौथा आहे गुन्हेगारी हेतू. मेन्सरिया या कृतीमागे त्या स्त्रीसोबत बेकायदेशीर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा स्पष्ट हेतू असणे आवश्यक आहे. टीप आहे अशी की प्रत्यक्ष शारीरिक संबंध घडलेच पाहिजेत असे नाही, केवळ तसा हेतू सिद्ध होणे पुरेसे आहे. आता अपवाद काय आहे त्या कलमासाठी? तर स्त्रीची पूर्ण स्वेच्छा आणि पुढाकार. जर ती विवाहित स्त्री स्वतःच्या इच्छेने आरोपीच्या कोणत्याही फूस लावण्याशिवाय किंवा आमिषाशिवाय पतीचे घर सोडून आरोपीकडे आली असेल तर आरोपी कलम 84 खाली दोषी ठरत नाही. अज्ञान, लॅक ऑफ नॉलेज, अज्ञानता. आरोपीला ती स्त्री विवाहित असल्याची अजिबात कल्पना नव्हती आणि ती अविवाहित असल्याचा रास्त विश्वास होता, ते हे अपवाद आहेत. गुन्ह्याचे वर्गीकरण कसे आहे ह्या कलमाच्या? गुन्ह्याचे वर्गीकरण कसं आहे या कलमांतर्गत? गुन्ह्याचं वर्गीकरण कसं आहे? तर हा कसा कॉग्निजेबल आहे, नॉन कॉग्निजेबल आहे, दखलपात्र आहे की अदखलपात्र गुन्हा आहे? तर हा गुन्हा नॉन कॉग्निजेबल आहे, अदखलपात्र आहे. पोलीस कोर्टाच्या परवानगीशिवाय अटक करू शकत नाहीत. तसेच हा गुन्हा बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे, म्हणजे जामीनपात्र आहे की अजामीनपात्र आहे? तर हा गुन्हा बेलेबल आहे, जामीनपात्र आहे. आरोपीला जामीन मिळण्याचा अधिकार आहे. तसेच हा गुन्हा कंपाऊंडेबल आहे की नॉन कंपाऊंडेबल आहे, तडजोड करण्यायोग्य आहे, पात्र आहे की अतडजोड पात्र आहे?
तर कंपाऊंडेबल आहे, तडजोड पात्र आहे. पीडित पतीच्या संमतीने आणि न्यायालयाच्या परवानगीने तडजोड शक्य होऊ शकते. आता हा खटला किंवा हे न्यायालयीन प्रकरण कोणत्या न्यायालयात चालू शकतं? ट्रायल बाय कोणतेही दंडाधिकारी, एनी मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयात हा खटला चालू शकतो. आता या कलमाअंतर्गत प्रक्रिया, पुरावे आणि पुराव्याचा भार कसा आहे? प्रोसिजर, एव्हिडन्स आणि बर्डन ऑफ प्रूफ. प्रक्रिया कशी आहे, प्रोसिजर कशी आहे? तर हा गुन्हा अदखलपात्र आहे, नॉन कॉग्निझेबल असल्याने BNSS अन्वये अंतर्गत कलम 223 आणि 200 अंतर्गत पीडित पती किंवा स्त्रीच्या जवळच्या नातेवाईकांनी म्हणजेच आई, वडील, भाऊ, बहीण यांनी थेट न्यायाधीशांकडे म्हणजेच मॅजिस्ट्रेटकडे खाजगी तक्रार, प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणे आवश्यक असते. आता आवश्यक पुरावे कोणते आहेत हे सिद्ध होण्यासाठी? रिक्वायर्ड एव्हिडन्स कोणते आहेत? तर विवाहाचा पुरावा असणं गरजेचं आहे. स्त्रीच्या कायदेशीर विवाहाचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. दुसरं आहे आरोपीचे ज्ञान, आरोपीला तिच्या विवाहाबद्दल माहिती होती हे दर्शवणारे मॅसेज, कॉल रेकॉर्ड्स किंवा पुरावे. आणि तिसरा आहे पळून नेल्याचा फूस लावण्याचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा डिजिटल पुरावे गरजेचे आहेत, आवश्यक आहेत. आता बर्डन ऑफ प्रूफ कुणावर आहे? पुराव्याचा भार कुणावर असतो? तर सरकारी पक्ष, तक्रारदार जो तक्रार करेल त्याच्यावर बर्डन ऑफ प्रूफ असतो, पुराव्याचा भार असतं. त्याला सिद्ध करावं लागतं की सरकारी पक्षाला सिद्ध करावं लागतं की आरोपीने जाणीवपूर्वक व बेकायदेशीर संबंध ठेवण्याच्या हेतूने स्त्रीला फूस लावून नेले हे संशयातीतपणे बियॉन्ड रिजनेबल डाऊट सिद्ध करण्याचा संपूर्ण भार तक्रारदारावर असतो. आता संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया या कलमा संबंधित असलेले. भारतीय संविधानातील कलम 14 आणि 21 समानतेचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, स्त्रीची स्वतःची स्वायत्तता, ऑटोनॉमस असते आणि संमती असणं गरजेचं आहे. संबंधित इतर कायदे कोणते आहेत? BNS कायद्यातील कलम 87 विवाह करण्यास भाग पाडण्यासाठी पळवून नेणे, किडनॅपिंग, अबडक्टिंग वुमन. तसंच BNS कलम 64 आणि 65 बलात्कार किंवा लैंगिक शोषणाशी संबंधित कलमे. तर ही काही कलमे ह्या कलमासंबंधित लागू होतात, संबंधित आहेत. महत्त्वाचे न्यायनिर्णय कोणते आहेत? तर आलमगीर वर्सेस स्टेट ऑफ बिहार 1959 मधला हा खटला आहे. ह्या खटल्याचे फॅक्ट्स, तथ्य काय होतं? ते आरोपी एका विवाहित स्त्रीला तिच्या पतीच्या घरापासून घेऊन गेला आणि ती त्याच्यासोबत राहू लागली. तर इथं मुद्दा काय होता, इश्यू काय होता? जर स्त्रीने स्वतः संमती दिली असेल तरीही कलम 498 आत्ताचे BNS 84 नुसार IPCतील कलम 498 आणि आत्ताचे BNS नुसार 84 अंतर्गत डिटेनिंग, डांबून ठेवणे मानले जाईल का? तर रेशिओ डेसिडेंडी काय होतं? सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की डिटेन म्हणजे डांबून ठेवणे म्हणजे केवळ शारीरिक अडकाव नव्हे, जर आरोपीने स्त्रीला पतीकडे परत जाण्यापासून मानसिक किंवा परिस्थितीजन्य आमिष दाखवून रोखून ठेवले असेल तरीही हा गुन्हा ठरतो. हा गुन्हा डिटेनमध्ये मोडतो, डांबून ठेवण्यामध्ये मोडतो. दुसरा खटला आहे जोसेफ शाईनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 मधला हा खटला आहे. या खटल्यामधील ऑबिटर डिक्टा काय होतं, कॉन्टेक्स्ट काय होतं? जरी जोसेफ शाईन या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचाराचे अडल्टरीचे म्हणजे व्यभिचाराचे कलम रद्द केले असले तरी अशा स्वरूपाच्या कलमांवरही म्हणजे उदाहरणार्थ IPC 498 आणि BNS 84 यांच्या कलमांवरही स्त्रियांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला म्हणजे एजन्सी ऑफ दुय्यम स्थान दिल्याबद्दल कायदेशीर वर्तुळात सतत प्रश्न उपस्थित केले जातात, असा ऑबिटर डिक्टा न्यायालयाने दिलेला आहे जोसेफ शाईन या खटल्यात. आता ह्या कलमास संबंधित असलेले लॅटिन मॅक्झिम समजून घेऊया कोणत्या कोणत्या आहेत. ॲक्टस नॉन फिसिट युम निसी मिन्सिट रिया हे एक लॅटिन मॅक्झिम आहे. या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ काय? तर केवळ कृती कुणाला दोषी ठरवत नाही जोपर्यंत त्यामागे गुन्हेगारी हेतू नसेल. या कलमात बेकायदेशीर संबंध ठेवण्याचा स्पष्ट हेतू सिद्ध होणे गरजेचे आहे. आता या कलमाचा व्यावहारिक उपयोग आणि संभाव्य बचाव म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स लाईफमध्ये, व्यावहारिक दैनंदिन जीवनातील आणि डिफेन्सेस. आरोपीला काय डिफेन्सेस घेऊ शकतो आरोपी मिळतात? तर व्यवहारातील उपयोग कसे आहे? प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, जेव्हा एखादा तिसरा पुरुष विवाहित स्त्रीला फसवून लग्न करण्याचा आमिष दाखवून किंवा पैशाचे लालच दाखवून तिच्या पतीच्या घरामधून
बाहेर काढतो आणि तिच्यासोबत राहतो, अशा वेळी पतीद्वारे हे कलम वापरले जाते. संभाव्य बचाव कशात? पॉसिबल डिफेन्सेस फॉर ॲक्यूज. आरोपीसाठी संभाव्य बचाव कोणत्या? डिफेन्स. पहिला आहे स्त्रीची स्वायत्तता व पूर्ण संमती दाखवणे. स्त्री तिच्या पतीच्या क्रूरतेला कंटाळून किंवा स्वतःच्या स्वतंत्र निर्णयाने घर सोडून आली होती. आरोपीने तिला कोणताही आमिष किंवा फूस लावली नव्हती. असा बचाव घेऊ शकतो. हे सिद्ध करून असा बचाव घेता येतो. दुसरा आहे वैवाहिक स्थितीचे अज्ञान. ती स्त्री विवाहित आहे याबद्दल आरोपीला कोणतीही माहिती नव्हती, असा देखील आरोपी बचाव घेऊ शकतो. तिसरा आहे बेकायदेशीर संबंधाच्या हेतूचा अभाव. स्त्रीला केवळ मदत किंवा आश्रय, हेल्प देण्यासाठी म्हणून आपल्या घरी ठेवले होते. लैंगिक संबंध ठेवण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा बचाव देखील आरोपी घेऊ शकतो. आता या कलमाअंतर्गत या गुन्ह्यासाठी शिक्षा आणि कायदेशीर उपाय कोणते आहेत? पनिशमेंट अँड रेमेडीज. तर पनिशमेंट अशी आहे की 2 वर्षापर्यंत कोणत्याही एका वर्णनाचा साधा किंवा सश्रम कारावास, कठोर कारावास होऊ शकतो किंवा दंड होऊ शकतो किंवा कारावास किंवा दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर कायदेशीर उपाय काय आहेत? रेमेडीज की हा गुन्हा जामीनपात्र बेलेबल असल्यामुळे आरोपी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जामिनासाठी अर्ज करू शकतो. ते हे रेमेडीज आहेत, हे उपाय आहेत, कायदेशीर उपाय आहेत. आता पूर्वीच्या कायद्याची तुलना आणि टीका पाहूया. कंपॅरिझन आणि क्रिटिसिझम पाहूया. पूर्वीच्या कायद्यामध्ये कलम 498 होते. BNSमध्ये कलम 84 आहे. शिक्षा काय होती? पूर्वीच्या IPC 498मध्ये शिक्षा काय? 2 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही. आणि ती शिक्षा पुढेही कॅरी केलेली आहे. 84मध्ये पण BNS 84मध्ये पण 2 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही यात बदल केलेला नाही आहे. स्थान कुठे दिलं आहे? प्रकरण 20मध्ये होतं विवाहविषयक गुन्ह्यामध्ये IPCमध्ये. आता BNSनुसार हा कलम प्रकरण 5मध्ये महिला आणि बालकांविरुद्धचे गुन्हे यामध्ये समाविष्ट केलेला आहे. टीका काय केली जाते? तर अनेक आधुनिक कायदेतज्ञांच्या मते हा कायदा जुन्या पितृसत्ताक मानसिकतेवर आधारित आहे, जेथे स्त्रीला पतीची मालमत्ता मानली जात होती. स्त्री ही एक स्वतंत्र नागरिक असून ती स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे तिच्या मर्जीने घर सोडण्याच्या स्थितीत तिसऱ्या पुरुषावर गुन्हा नोंदवणे हे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे मानले जाते, अशी टीका करण्यात येते या कलमावर. फ्लोचार्ट कसा आहे? तर या कलमाचा फ्लोचार्ट कसा आहे? 84चा प्रोसेस कसा आहे? तर विवाह स्त्रीला बेकायदेशीर हेतूने फूस लावणे, निर्णय लपवणे, मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार, प्रायव्हेट कंप्लेंट केली जाते, दंडाधिकाऱ्यांकडून संज्ञान कॉग्निजन्स घेतला जातो, दखल घेतली जाते, आरोपीला समन्स किंवा जामीन मिळतो. JMFC कोर्टासमोर खटल्याची सुनावणी होते, ट्रायल होते. जर गुन्हा सिद्ध झाला तर 2 वर्षापर्यंत शिक्षा, दंड किंवा दोन्ही शिक्षा होतात. जर गुन्हा सिद्ध झाला नाही तर आरोपीची निर्दोष मुक्तता होते. अशा ह्या कलमाची फ्लोचार्ट आहे, प्रोसेस आहे. आता वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत ह्या कलमाअंतर्गत? तर प्रश्न एक आहे, जर स्त्री स्वतःच्या इच्छेने पतीचे घर सोडून दुसऱ्या पुरुषाकडे गेली तर हा गुन्हा होईल का? तर याचं उत्तर असं आहे की जर स्त्रीने आरोपीच्या कोणत्याही आमिषाशिवाय, फूस लावण्याशिवाय पूर्णपणे स्वतःच्या इच्छेने घर सोडले असेल तर BNS कलम 84 लागू होत नाही. दुसरा प्रश्न आहे, या कलमाखाली महिलांवर म्हणजे स्त्रीवर खटला चालवला जाऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. या कलमाअंतर्गत स्त्रीवरती खटला चालवला जाऊ शकत नाही. हा गुन्हा प्रामुख्याने विवाहित स्त्रीला पळवून लपवणाऱ्या तिसऱ्या पुरुषाविरुद्ध असल्यामुळे दाखल केला जातो. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? तर BNSचे कलम 84 आहे. ओल्ड IPCचे कलम 498 होते. इसेन्शियल एलिमेंट्स कोणते आहेत? इंटेन्शन ऑफ इलिसिटी इंटरकोर्स म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याचा हेतू असणं गरजेचं आहे. पनिशमेंट काय? पनिशमेंट आहे इम्प्रिझनमेंट अप टू 2 इयर्स, फाईन आणि 2 वर्षाचा कारावास आणि दंड ह्या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. नेचर कसं आहे ह्या गुन्ह्याचं? तर हा गुन्हा आहे नॉन कॉग्निझेबल आहे, बेलेबल आहे, जामीनपत्र आहे, तसंच कंपाऊंडेबल आहे, तडजोड करण्यायोग्य आहे. आणि कुठे चालू शकतो हा खटला? तर मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयात हा चालू शकतो. निष्कर्ष काय काढता येईल? कन्क्लुजन काय काढता येईल ह्या कलमाचं?
तर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 84 या वैवाहिक संबंधामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा बेकायदेशीर हस्तक्षेप रोखण्यासाठी बनवले गेले आहे. जरी या कलमाची रचना कौटुंबिक स्तरीय जपण्यासाठी झाली असली तरी आधुनिक न्यायव्यवस्थेत या कलमाचा वापर करताना स्त्रीच्या वैयक्तिक स्वातंत्र्य आणि तिची संमती लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 84 या कलम 84च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. हे कलम किंवा ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं विद्या एज्युकेअर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे कायदेविषयक व्हिडिओज फॉरवर्ड करा, पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.